हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आणि आता आपण बघणार आहोत आपला सेकंड चॅप्टर. तर आपला सेकंड चॅप्टरचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. आता बघा, आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईन्स काय असतात. आपण शिकत आलेलो आहोत की जर का एका प्लेनमध्ये दोन लाईन्स असतील तर त्याला आपण पॅरलल लाईन म्हणतो. पण त्या दोन लाईन कशा पाहिजेत? ज्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत, अशा दोन लाईन पाहिजे. तर बघा, आपण एक ड्रॉ करू इथे. सो आता मी जर सपोज करा इथे एक लाईन ड्रॉ करतो. ही एक लाईन आहे, ठीक आहे. आणि दुसरी एक लाईन याच्यापासून सेम डिस्टन्सवर ड्रॉ करतो इथे. तर आता तुम्ही बघू शकता, जर अशा प्रकारच्या दोन लाईन्स आपल्याला दिलेल्या असल्या, आता लाईन म्हटल्यानंतर तिला दोन्ही साईडनी ॲरो असतात. सो इथे मी ॲरो काढलेले आहेत, ओके. आणि या दोन लाईनला मी नाव देतो एल आणि एम. सो दीज बोथ लाईन्स आर इन अ सेम प्लेन. ही एक आपली प्लेन आहे आणि या प्लेनवर या दोन लाईन्स आहेत. म्हणून मी म्हणू शकतो की या दोन लाईन काय आहेत? एकमेकाला पॅरलल आहेत, कारण हे दोन्ही सुद्धा एकमेकांमधून सेम डिस्टन्स आहेत. इथून एवढा आणि इथून एवढं सुद्धा सेम आहे. सो दीज आर पॅरलल लाईन. पण आता बघा स्टुडंट, जर मी याच्यामध्ये एक लाईन अजून ड्रॉ करतो. सपोज मी इथे एक परत लाईन घेतो आणि जर मी ही लाईन यामधून पास केली, आता ही लाईन जी जाणारी आहे हिला मी नाव देतो एन लाईन, ठीक आहे. आता ही लाईन काय करते? या दोन लाईनला इंटरसेक्ट करून निघून जाते. इंटरसेक्ट म्हणजे ती त्याला छेदून निघून जाते. तर या दोन वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये ही लाईन काय करते? या लाईनला डिवाइड करते. सो या लाईनला मी काय म्हणणार? ट्रान्सव्हर्सल. सो ही काय झाली आपली? ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल. आणि यल आणि यम काय? दोन्ही पॅरलल लाईन आहे. यल पॅरलल यम. तर मी अशा प्रकारे याला म्हणू शकतो की ही जी झाली यन लाईन, इट इज अ ट्रान्सव्हर्सल. आणि ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतात? तर ट्रान्सव्हर्सल एक अशी लाईन असते जी दोन पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करून निघून जाते, किंवा दोन पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करून निघते. तिला आपण म्हणतो दिस इज कॉल्ड एज ट्रान्सव्हर्सल. तर आता एक याचे काही प्रॉपर्टीज आहेत बघा यामध्ये. आता ही जी ट्रान्सव्हर्सल याला इंटरसेक्ट करून निघली तर सही बरोबर आहे, पण इथे जेव्हा जात असते ती काय करते? काही अँगल्स फॉर्म करून जाते. तर बघा इथे बघू शकता तुम्ही, हे सगळे चार अँगल्स आहेत एका पॉइंटवर. म्हणजे ती एका लाईनला चार अँगल बनवते. तशाच प्रकारे खाली सुद्धा इथे चार अँगल फॉर्म होतात. तर अशा प्रकारे टोटल 8 प्रकारचे अँगल एक ट्रान्सव्हर्सल दोन पॅरलल लाईनवर फॉर्म करते. आलं लक्षात? तर आता याला यांच्या प्रॉपर्टीज काय आहे? हे अँगल एकमेकाशी कसे कोरिलेटेड आहेत आता ते बघून घेऊ आपण. अँगलच्या कोणकोणत्या टाइप्स आहेत वेगवेगळ्या. तर आता या डायग्रामला आपण इथे कन्सिडर करून बघणार आहोत. बघा, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणणार आपण? बघा, करस्पॉन्डिंग अँगल हे अतिशय सिंपल आहे. तर असे अँगल ज्या अँगलची डायरेक्शन सेम असते, त्यांच्या आर्मची डायरेक्शन सेम असते, त्याला आपण काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल. जसं की बघा, आता सपोज आपण एक इथे रफ डायग्राम ड्रॉ करू. आता मी इथे ही एक लाईन घेतो, ठीक आहे. परत एक लाईन घेतो. तर अशा प्रकारे मी ह्या दोन लाईन्स घेतलेल्या आहे. याला नाव देतो यल यम लाईन, ठीक आहे. आता यावर काही पॉईंट्स घेतो. पॉईंट ए, पॉईंट बी, त्यानंतर इथे पॉईंट सी, इथे पॉईंट डी. अशा प्रकारे मी पॉईंट्स घेतले. एक जर ट्रान्सव्हर्सल मी याच्यामधून ड्रॉ केली तर बघा, आता या ट्रान्सव्हर्सलच्या दोन पॉइंटला मी नाव देतो पी आणि इथे नाव देतो क्यू. त्यानंतर बघा, ह्या दोन पॉइंट मध्ये जिथून ती इंटरसेक्ट करून गेली या पॉइंट्सला सुद्धा मी नाव देतो एक्स आणि याला नाव देतो वाय. तर बघा, आता इथे हे जे अँगल्स फॉर्म झालेत, आता हे करस्पॉन्डिंग कसे असतात बघू. या डायग्रामला बघा तुम्ही, आणि आता आपण बघणार आहोत करस्पॉन्डिंग अँगल. तर इथे हा एक अँगल झालेला आहे तयार, बरोबर, या लाईनमुळे. आणि याची डायरेक्शन कशी आहे? अपवर्ड साईडने, बरोबर आहे. सेम याच्यासारखा दुसरा अँगल कोणता आहे? हा, ज्याची सुद्धा डायरेक्शन काय आहे? अपवर्ड साईडने. म्हणजे या दोन अँगलची डायरेक्शन जर सेम असेल, आता याचा हा एक आर्म आणि हा एक आर्म, दोघांची डायरेक्शन सेम आहे. या आर्मची आणि या आर्मची डायरेक्शन सुद्धा सेम आहे. सो जर का असे सिमिलर तुम्हाला जर अँगल दिसत असतील तर त्यांना म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. तर बघा, पी एक्स ए, मी इथे लिहितो अँगल पी एक्स ए. हा जो अँगल आहे कोणाला करस्पॉन्डिंग आहे, कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? तर आपण म्हणू शकतो इट इज इक्वल टू द एक्स वाय सी. अँगल एक्स वाय आणि सी या अँगलला हा अँगल करस्पॉन्डिंग आहे, म्हणजेच इक्वल आहे असं म्हणता येईल. त्यानंतर बघा, सिमिलरली हा अँगल
याची डायरेक्शन इकडे आहे, याला कोणता कॉन्ग्रुएंट असेल, कोणता सिमिलर असेल, तर हा अँगल. याची सुद्धा डायरेक्शन या साईडला आहे. सो पी एक्स बी आणि एक्स वाय डी हे काय एकमेकाला करस्पॉन्डिंग आहेत. सो इथे लिहीन मी पी एक्स बी इज इक्वल टू अँगल एक्स वाय डी. अशा प्रकारे एक करस्पॉन्डिंग अँगल झाले. त्यानंतर बघा खालच्या साईडने जर बघितलं तर याची डायरेक्शन अशी आहे आणि इथल्या अँगलची डायरेक्शन सुद्धा खाली आहे, राईट. सो हे खाली अँगलच्या डायरेक्शन असणारे सेम डायरेक्शन कोणते अँगल आहेत, ए एक्स वाय. अँगल ए एक्स वाय कोणाला इक्वल असेल सांगा, दुसरा अँगल कोणता आहे, तर इथे दुसरा आहे सी वाय क्यू. खालच्या साईडला सी वाय क्यू. तर अशा प्रकारे हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. परत अजून बघा ही लास्ट एक आहे यामध्ये अँगल. असे हे अँगल बघा दोन्ही सुद्धा एकमेकाला करस्पॉन्डिंग आहे, बी एक्स वाय आणि डी वाय क्यू. अँगल बी एक्स वाय इक्वल्स टू अँगल डी वाय क्यू. हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. आले लक्षात करस्पॉन्डिंग अँगल कोणते असतात. आता बघणार आहोत आपण यानंतर इंटेरियर अँगल्स कोणते असतात. बघा आता एक करस्पॉन्डिंग झाल्यानंतर सेकंड टाइप जी आहे ती आहे इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स. तर इंटेरियर या वर्ड वरूनच आपल्या लक्षात येतं की इंटेरियर म्हणजे आतल्या बाजूचे अँगल. तर असे अँगल जे एकाच ट्रान्सव्हर्सल वर फॉर्म होतात आणि त्या दोघांची डायरेक्शन एकमेकाकडे असते, फेस एकमेकाकडे असतात, त्याला आपण इंटेरियर अँगल म्हणतो. तर तुम्ही या डायग्राम मध्ये जर बघितलं तर बघा हा जो अँगल आहे, मी आता इथे हा डिनोट करतो, बघा हा अँगल ज्याची डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन आहे आणि हा सुद्धा एक अँगल ज्याची डायरेक्शन आतल्या बाजूने. हे दोन्ही या आतल्या बाजूने जे अँगल असतात या अँगलला आपण काय म्हणतो, इंटेरियर अँगल. अँगल ए एक्स वाय, अँगल ए एक्स वाय इज इक्वल टू कोणता अँगल असेल, एक्स वाय सी. अँगल एक्स वाय सी. आलं लक्षात, याला म्हणणार इंटेरियर अँगल. जसं की तुम्ही या डायग्राम मध्ये पण बघू शकता, इथे जर नाव मी दिलं, आता बघा इथे जर सी नाव आहे, इथे वाय नाव आहे, इथे एक्स नाव आहे, ओके, त्यानंतर इथे ए नाव आहे, तर आपण याला डायरेक्ट म्हणू शकतो ए एक्स वाय म्हणजे हा वाला अँगल आणि हा वाला अँगल, हे दोन काय आहेत, इंटेरियर अँगल आहेत. या डायग्राममधून तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. तर आता हे जे दोन्ही एकमेकाकडे फेस करतात आणि आतल्या साईडला आहेत या दोन पॅरलल लाईनच्या आणि एकाच ट्रान्सव्हर्सलवर जे अँगल असतात ते असतात इंटेरियर अँगल. त्यानंतर सिमिलरली इकडल्या साईडचे जर बघितले आपण तर बघा हा एक आणि हा एक, हे दोन्ही एकमेकाकडे फेस करत आहेत. सो इथे आता जर नाव दिलं मी बी एक्स वाय आणि इथे जर नाव दिलं डी, तर एक्स वाय डी हे दोन्ही पण काय आहेत, इंटेरियर अँगल आहेत. सो मी इथे लिहू शकतो अँगल बी एक्स वाय इक्वल्स टू अँगल एक्स वाय डी. तर अशा प्रकारे आपल्याला हे दाखवता येतात. हे झाले इंटेरियर अँगल. आलं लक्षात. आता हे तर इक्वल असतात, पण यामध्ये काय रिलेशन आहे बघा, इंटेरियर अँगल्स तर हे झाले, पण इंटेरियर अँगलची ऍडिशन ही ऑलवेज 180 असते. ठीक आहे. पॅरलल लाईनवर जे फॉर्म होतात ना हे अँगल, तर याच्यामध्ये जो अँगल फॉर्म होत होता हा असणार आहे आपला इंटेरियर अँगलची ऍडिशन 180. पॅरलल लाईन वर आणि ट्रान्सव्हर्सल मुळे तयार झालेल्या अँगलची ऍडिशन 180 असते. आलं लक्षात. आता त्यानंतरची जी टाईप आहे ती आहे अल्टरनेट अँगल. तर आता ती बघू आपण काय असते. तर स्टुडंट आता बघू आपण अल्टरनेट अँगल्स काय असतात. आता आपण जसे करस्पॉन्डिंग अँगल आणि इंटेरियर अँगल बघितले, एकदा अल्टरनेट अँगल बघू. तर आता मी इथे लिहितो नंबर 3 अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगल म्हणजे काय, तर बघा अतिशय सिंपल आहे. त्याला ओळखण्याची एक सिंपल ट्रिक आहे. जर तुम्हाला कुठली डायग्राम दिलेली असेल, त्यामध्ये दोन पॅरलल लाईन असतील आणि त्यामधून जाणारी एक ट्रान्सव्हर्सल असेल, तर सिंपल तिथे फक्त एक बघायचं की असा झेड शेप दिसतो का. जर झेड शेप दिसत असेल किंवा असा उलटा झेड असला तरी चालतो, असा झेड असला तरी चालतो, याला आपण एन पण म्हणू शकतो, किंवा अशा प्रकारे जर दिसली डायग्राम, एवढ्यापैकी जर का डायग्राम आपल्याला दिसत असेल, तिथे शेप दिसत असेल, तर याचा अर्थ तिथे अल्टरनेट अँगल्स आहेत. तर बघा आता इथे दिसतात का, दोन पॅरलल लाईन्स आहे, त्यामध्ये जाणारी एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि बघा इथे तुम्हाला दिसून येईल की हा झेड शेप झालाय तयार इथे.
बरोबर आहे. सो आता हा जो झेड शेप झालेला आहे इथे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात. तर बघा कसे, हा जो इथे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, दिस इज अवर झेड शेप, राईट. तर या झेड शेपच्या आतले जे कॉर्नर्स असतात, हा एक कॉर्नर आणि हा एक कॉर्नर, तर मी या दोन अँगल्सला म्हणणार दीज आर इंटेरियर अल्टरनेट अँगल. तर या अल्टरनेट अँगलचे दोन टाइप्स पडतात. एक असतो इंटेरियर, कारण आता बघा हे आतल्या बाजूने तयार झालेले आहेत म्हणून याला म्हणणार मी इंटेरियर अल्टरनेट अँगल. तेच जर का बाहेरच्या बाजूने असते तर एक्सटेरियर म्हटलं असतं. तर आता हे आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल, त्यांचे नाव लिहून घेऊ आपण. सो आता मी इथे लिहिणार इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. तर आता इथे बघा AXY हा एक अँगल आहे, अँगल AXY इक्वल्स टू कोणाच्या इक्वल असेल हा XYD. सो अँगल XYD हे दोन इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत म्हणून हे दोन्हीची व्हॅल्यू इक्वल असेल. जर हा 40 डिग्रीचा असेल तर हा पण 40 डिग्रीचा असतो, हा 50 असेल तर हा पण 50चा असतो. तर अशा प्रकारे आपण इझिली काढू शकतो. त्यानंतर बघा दुसरा पुन्हा झेड शेप दिसतो का यामध्ये, तर बघा आहे इथे BXY आणि हा C. अशा प्रकारे जर बघितला उलटा झेड तर तुम्हाला उलटी डायग्राम दिसेल झेडची. त्यानंतर बघा हा आतला एक अँगल आणि याला दुसरा असणार कॉम्पोनंट हा अँगल. सो दिस आणि दिस हे दोन झालेत अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल हे ऑलवेज एका ट्रान्सव्हर्सल मुळे फॉर्म होतात आणि त्यांचे जे आर्म्स असतात ते एकाच ट्रान्सव्हर्सलवर असतात. यांचे दोन आर्म्स हे एकमेकाला अपोजिट असतात. बघा हा इकडे चाललाय आणि हा अपोजिट डायरेक्शनने, तो हे दोन अँगल सुद्धा एकमेकाला अपोजिट फेस करतील म्हणून याला आपण म्हणतो दीज आर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट म्हणजे वन बाय वन, ठीक आहे. तर आता इथे दुसरा अँगल तयार झालेला आहे BXY. अँगल BXY इक्वल्स टू अँगल XY आणि C, अँगल XYC. तर अशा प्रकारे दीज आर द अल्टरनेट अँगल, ठीक आहे. आता बघू एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय. तर आता मी इथे नाव टाकून घेतो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. ओके. तर आता एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या दिशेने, जसं की आता हा झेड तयार झालेला आहे तर याच्या बाहेरच्या दिशेला कोणता अँगल आहे बघा, याच्या बाहेरच्या टोकावर हा अँगल आहे, ठीक आहे. आणि याच्या खालच्या टोकाला हा अँगल आहे. सो हा इकडे फेस करतोय आणि हा इकडे फेस करतोय, तर या दोन अँगल्सला म्हणणार आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणजे या पॅरल लाईनच्या बाहेरच्या साईडने ट्रान्सव्हर्सलवर तयार झालेले अँगल एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. जसं की PXB. So angle PXB will be equals to angle CYQ. हे झाले एक्सटेरियर. तशाच प्रकारे उलट्या झेडची जर गोष्ट केली तर या ठिकाणी बघा या साईडचा हा अँगल आणि हा अँगल हे दोन सुद्धा अल्टरनेट अँगल्स आहेत एक्सटेरियर. हे बाहेरच्या साईडला आहेत बघा, डायग्रामच्या बाहेरच्या साईडने इकडला अँगल आणि या साईडचा अँगल, हे दोन्ही काय अपोजिट ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला असतील. PXA अँगल PXA इक्वल्स टू अँगल DYQ. सो DYQ अशा प्रकारे आपण सांगू शकतो दीज आर द एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आलं लक्षात. आता कोणते असतात आपण बघा, सुरुवातीपासून याच्या आता चार टाइप्स बघितल्या. एक असते करस्पॉन्डिंग अँगल, त्यानंतर आपण बघितलंय इंटेरियर अँगल, त्यानंतर बघितले अल्टरनेट अँगल आणि त्याच्या दोन टाइप्स इंटेरियर आणि एक्सटेरियर. तर आता तुम्हाला नक्कीच ओळखता येतील की अँगल्सचे टाइप. जसं तुम्हाला एक डायग्राम जर दिली तर यामधून तुम्हाला विचारलं मी की करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर सांगा, तर तुम्हाला सांगता येतील, त्या लिहिता येतील, राईट. की ज्यांचे फेस एकमेकाकडे असतात, सेम डायरेक्शनने असतात, त्याला आपण काय म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल. जसं की आता हे दोन तुम्ही बघू शकता, दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल. याची डायरेक्शन वर आहे आणि याची सुद्धा वर आहे. त्यानंतर तुम्ही इंटेरियर अँगल सांगू शकता की दोन पॅरलल लाईनच्या आतल्या साईडला जे अँगल तयार होतात, दोन्ही एकमेकाकडे फेस तयार करतात, तर त्यांना आपण इंटेरियर अँगल्स असं म्हणतो. आणि अल्टरनेट तर आपण या सायन्स वरून इझिली ओळखू शकतो, राईट. तर अशा वेगवेगळ्या डायग्राम्स दिलेले असतील, हे तुम्ही लिहू शकता. तर आता चला बघू आपला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट कडे वळू आणि आपण त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम